हॅलो गाईज, कर पटकन हॅलो कर. हॅलो गाईज, तर नेहमीसारखं आज पण आमचा एकदम वेळेवर प्लॅन झाला आहे लवासा सिटीला जायचा. तर आता आम्ही निघालोय इथून. आमच्या घराजवळून ते किती 40 किलोमीटर आहे ना. आमच्या घराजवळून ते जे आम्ही जाणार आहे ते 40 किलोमीटर आहे आणि आम्ही तिघे जाणार आहेत बाईकवरती. काय कर पिंकू, हाय. कुठे जात आहे आपण? भूर. फॅन लावायचा, फॅन लावायचा का? वाव, एक कॉफी घे ना प्लीज प्लीज. आम्ही जिथे जात आहे तिथे मी फर्स्ट टाइम जात आहे. हे आधी गेलेले आहे आणि ही पण फर्स्ट टाइम जात आहे. बघा, ह्या पिन्नूच्या फ्रेंड्स आहेत. बाय करू दे त्यांना. बाय कर ना पिन्नू. गेले का त्या? चलो. माझा गॉगल तुटलेला आहे त्याच्यामुळे मी गॉगल नाही लावला. ही आमची बाईक बाईक. हाय लेवल विचार, मला हाय गायडन्स, हाय शब्दात नाही मांडता येत मला. असं मला लय काय काय वाटतं. हे बघ, मला याचा अर्थ विचार कर, आतमध्ये किती गोष्टी असतात. म्हणजे माझ्याकडे एवढे शब्द आहेत तरी मला ते शब्दात मांडता येत नाही. मग विचार कर आतमध्ये काय प्रकार असेल, आतमध्ये काय बगीचा असेल भारी. माझा नवरा असे रील होतं बरं का. बुक गेली ना थोडीफार, गेली ना टाकते. चलो आगे चलो. चल, पिन्नू मस्त झोपली आहे. जेवण करणार आहे.
दिला. आम्ही इथे नदीजवळ जेवायला थांबलो होतो. आता परत लवासा सिटी जायला निघणार आहे. केस आले डोळ्यावर. बाबू बाबू ही घाण आहे ते किती वेळचं पडलेलं आहे तिथं खाली. किती छान हवा येते बघ. अगं बघ ना पुंपू. आमच्या गाडीवर भांडण सुरू होते तर ते थोडे पॉज झाले होते. त्यांना म्हटलं भांडण कंटिन्यू करायचं का. आम्ही तर हमेशा रेडी असतो. ते बघ कुठं गेली. इथं तुला असं बाकीच्या ठिकाणी आल्यानंतर बाहेर एकटं फिरा वाटतं आहे ना. आणि घरामध्ये तुला मी पाहिजे असते. हो ना. एक्सप्लोर करते का. हो ना. एक्सप्लोर आणि बाहेर आल्यानंतर तुला एकटीला जायचं असते आहे ना. एक्सप्लोर करते का. कर कर जा बघ बघ बघ. त्याच्यावर नको जाऊ. त्याच्यावर नको जाऊ. खूपच आवडलं दिसते तुम्हाला इश्काचं पैंजण. इश्काचं पैंजण लावून. कोणाला बघा कोणाला बघा.
अगो गो. ॲटिट्यूड तर बघा, एक्सप्लोर करते म्हणे. खानदानी ॲटिट्यूड ॲटिट्यूड ॲटिट्यूड. आम्ही दोघं निघालोय आणि ती मागून एकटी येत आहे. ती थांबली होती ॲक्च्युली तिकडे एकटी. आम्ही म्हटलं आपण जाऊया, बघू ती येते काय तर. ती बघ ती तिला काही फरक पडत नाही. आरामात येते एकदम मस्त. तुम्ही तुमचं जा घरी. बघ तू शी केली होती ना पिन्नू, हिने शी केली त्याच्यामुळे अशी चड्डी घालावं लागली तिला. आम्ही डायपर जास्त यूज करत नाही तिच्यासाठी. हो ना, आपण डायपर नाही यूज करत ना तुला जास्त. कॅमेऱ्यात बघ. हा बाळा चल नाही. हे कुत्रा किती खुश दिसतंय. असं आम्ही 1-1.5 तास लवासा सिटीमध्ये घालवले आहेत. आता निघायचा टाईम झालेला आहे. आता इथून आम्हाला पोचायला 1.5 तास लागेल. आता आम्ही आरामात हळूहळू घरी निघत आहोत. डोक्यावर बसायचं हिला तुझ्या. अच्छा डोक्यावर बसायचं तुला. हा थांबा थांब बस बस. वाव मग काय करायचंय? नाही डोक्यावर नव्हतं बसायचं. हा अच्छा जा जा जा. मी घेऊ डोक्यावर तुला. अगो बाई माझ्या डोक्यावर बस. हे असंच चालू असतं आमच्या राजलक्ष्मीचं दिवसभर. इकडून तिकडं तिकडून इकडं, पण त्रास देत नाही ती. खूप समजूतदार आहे. एकदा सांगितलं की तिला समजतं.
बिलकुल त्रास देत नाही. आई ग माझे केस ओढते. मज्जा करत राहते दिवसभर. आहे ना ग राजलक्ष्मी? हाय कर, हाय कर. हाय. किती मस्त झाडं आहेत इथे, मोठे मोठे झाड आहेत. अरे राजलक्ष्मी, डोळ्यात बोट नको घालू बाळा. इकडचं सेक्शन एक्सप्लोर करायचं राहिलाय आमचा. मस्त वाटतंय. आईचं काय चाललंय पहा. खाली होतं. केस पूर्ण खराब करून टाकले माझे. तिला एकटीलाच खेळायला आवडतं, तिला घेतलेलं आवडत नाही. खेळ बाळा, खेळ कर, एक्सप्लोर कर, एरिया एक्सप्लोर कर. हे बघ, हे काय आहे बघ इथे, बघ काय आहे हे बघ ना काय आहे. बस त्याच्यावर बस, ह्याच्यावर बस बाळा. ते काय आहे ग, त्याच्यावर बस ना, त्याच्यावर बस. तुला बसून देऊ का? अगं बाई, मी बसू? पुढं पुढं बसव ना, मध्ये बसव ना. असं खूपच हे आहे ना पाय. अच्छा, आम्ही बघा कशावर बसलोय बाबा. चाललोय बरं का आम्ही. चांगला फोटो आहे का? आम्ही चाललोय. माझ्याकडे फोटो काढ चांगला. हो हो. आम्हाला राजलक्ष्मीला ऑलराऊंडर बनवायचं आहे, त्याच्यामुळं आम्ही तिला सगळ्या गोष्टी शिकवतो. पडली की ती स्वतः उभा राहते, ती रडत नाही बिलकुल, झाडावर चढते, निसर्गावर प्रेम करते, खुश राहते, रडत नाही, आम्हाला टेन्शन देत नाही. अशी आमची गुणी मुलगी आहे राजलक्ष्मी. चल बाळा, चल चल, घरी जायचं आपल्याला, चल. मग अशी तर लय रपारप आली होती. तिसऱ्या पायरीला इम्प्रूव्हमेंट झाली. दॅट्स कॉल्ड ब्रेन. अरे इंटेलिजन्स, ए छोटा इंटेलिजन्स. चल इकडं, चल. ती बघ, चल, ती चल, बघ. चल. तर अशा पद्धतीने लवासा सिटीचा व्ह्यू आहे. एका बाजूनी नैसर्गिकदृष्ट्या संरक्षणासाठी हा प्रोजेक्ट काही दिवसांसाठी थांबवला होता. आता कोर्टाने पुन्हा एकदा मंजुरी दिली आहे, तर हा प्रोजेक्ट पुन्हा एकदा चालू होईल. तर अशा पद्धतीने नैसर्गिक वातावरणात, नैसर्गिक गोष्टींच्या सोबत एका चांगल्या दिवशी